जर तुम्हाला परदेशात एक सुंदर, शांत आणि परवडणारा ट्रिप प्लॅन करायचा असेल ना, तर श्रीलंकापेक्षा भारी ठिकाण नाही. भारतीयासाठी श्रीलंकेमध्ये जाणं अगदी सोपं आहे. फक्त ई-व्हिसा तुम्हाला ऑनलाईन भरावा लागतो आणि त्यासाठी तुमचा फक्त पासपोर्ट आणि फोटो लागतो आणि तुमच्या विजाची व्हॅलिडिटी असते जवळपास 30 दिवस. तर भारतीयांसाठी श्रीलंकेचा विजा अगदी फ्री आहे आणि ते बघण्यासारखी भरपूर ठिकाणं आहेत. त्यातल्या त्यात कोलंबो, कॅन्डी, नुवारा एलिया, एला, गोल, सिगिरिया, अनुराधापुरा अशी एकापेक्षा एक जबरदस्त अशी इथं ठिकाणं आहेत आणि त्यातल्या त्यात प्राचीन बौद्ध स्थळं, सुंदर बीच, वॉटर स्पोर्ट, परत वाघ आणि वन्यजीवासाठी प्रसिद्ध असलेले खूप सारे नॅशनल पार्क, नौकमानीचा पूल, चहाचे मळे आणि हिरवीगार पर्वतरांग. आपल्या महाराष्ट्रापेक्षा थोडंसं छोटा असलेला श्रीलंका देश म्हणजे निसर्ग, संस्कृती आणि शांतता. इथले लोक जे आहेत ते अतिशय म्हणजे चांगले, स्पेशली इंडियन सोबत तर खूप चांगले आहेत. मला तर इथे खूप चांगला अनुभव होता. तर माझी श्रीलंकेची ट्रिप ही जवळपास 9 दिवसाची होती आणि ह्या 9 दिवसाचा खर्च राहणे, खाणे आणि बँगलोर टू बँगलोर रिटर्न फ्लाईट जवळपास 47,000 रुपये मला खर्च आला. तर तुम्हीही प्लॅन करताय तर तुम्ही नक्की जा आणि जर समजा तुम्ही एखाद्या मित्रासोबत जाताय तर तुमची आणखीन ह्याच्यामध्ये पैसे वाचू शकतात. तर स्वस्तात कुठून फ्लाईट मिळते, विजा कसा अप्लाय करायचा ह्याबद्दल विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.